हाय, नमस्ते. अनिता पुणेकर चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर सत्य घटनेवर आधारित स्टोऱ्या सांगितल्या जातात आणि आजची पण स्टोरी अशीच आहे. सर्व स्टोऱ्या सत्य घटनेवर घडलेली सत्य घटना आहे ही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा, शेअर करत जावा. सो चला, आजच्या स्टोरीला मी चालू करते. तर बघा, आजच्या स्टोरीचं टायटल आहे शेताच्या शेताच्या शेतात शरीर संबंध. म्हाताऱ्या नवऱ्याचं उठत नव्हतं. म्हातारा झालता नवरा. त्याच्यामुळे सॉरी, मला तर असे विषय असले की हसूच येतं पहिलं म्हातारा नवरा म्हणल्यावर मला हसू झालं, सॉरी. तर बघा, म्हातारा नवरा काही सुख देत नव्हता. आणि पुढे काय घडलं, भयंकर घटना घडलेली आहे ह्याच्यामुळं. म्हणजे ती जी बाई आहे ती त्या म्हाताऱ्याच्या अर्ध्या वयाची आहे. आणि हा खूपच म्हातारा असल्यामुळे तो तिला शरीर सुख देण्यास असमर्थ झालेला असतो वयाच्या मानाने. म्हणून लग्न आपल्यात कसं करतात माहिती आहे ना तुम्हाला, की एक 4-5 वर्षाचं अंतर ठीक आहे. असं खूपच जास्त वयाचं अंतर असेल तर अशा घटना होतात. कारण नवऱ्याच्या आधी, बायकोच्या आधी नवरा खूपच म्हातारा झालेला असतो. मग त्याचं उठायचं बंद होतं. म्हणजे ह्या स्टोरीमध्ये तसं आहे, तर उठायचं बंद होतं ह्या म्हाताऱ्याचं. आणि खूप अंतर असल्यावर असे प्रॉब्लेम येतात. म्हातारा नवरा असेल तर, मग खूपच म्हातारा नवरा असेल तर बायका राहत नाहीत. ओके, तर आजच्या स्टोरीला चालू करूया. आजची स्टोरी आहे ती मध्य प्रदेश मध्ये सतारा म्हणून गाव आहे. आणि तिथे भैयालाल रजक या माणसाचं नाव आहे. 60 वर्षाचा हा माणूस आहे. आणि ह्याचा काटा काढलेला आहे, म्हणजे हा मृत झालेला आहे. आणि गावात बरेच कुत्री वगैरे भुकायला लागलेले असतात. सकाळ सकाळची थंड अशी हवा सुटलेली असते. आणि एका विहिरीजवळ काहीतरी तरंगताना दिसत असतं, एक मोठं गठुळ. आणि तरंगत दिसत असतं. आणि मग लोक सगळं जो गोळा होतात गावातले, तर त्याच्यामध्ये ह्या म्हाताऱ्याचा 60 वर्षाचा जो भैयालाल असतो रजक, त्याचा मृतदेह सापडलेला असतो. तर आता हा भैयालालचा कसा काटा काढला, काय झालं भैयालालचं, हे आपण आता स्टोरीमध्ये ऐकणार आहे. तर भैयालालचं पहिलं लग्न झालेलं असतं. मग पहिलं लग्न झाल्यानंतर भैयालालचं चांगलं व्यवस्थित चाललेलं असतं. पहिली पत्नी व्यवस्थित थोड्या दिवस राहते, 1-2-3 महिने. पण परत काय होतं काय माहिती, भैयालालची पत्नी त्याच्यावर नांदायला नको म्हणते आणि ती निघून जाते. म्हणजे पळून जाते भैयालालची. तेव्हा त्याचं वय कमी असतं. ओके. जेव्हा भैयालाल तरुण असतो त्यावेळेस त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. पण पहिली बायको जास्त दिवस राहत नाही. ती सोडून जाते. आणि एक दिवस सोडून जाते आणि ती परत येतच नाही. मग भैयालाल तिची खूप थोड्या दिवस वाट बघतो. 1-2 महिने. पण ती काही परत येत नाही. मग भैयालाल काय करतो, विचार करतो, आता किती दिवस वाट बघायची हिची, आपण आता दुसरं लग्न करूया. मग तो दुसरं लग्न करतो. दुसऱ्या बायकोचं नाव असते गुड्डीबाई. गुड्डीबाई असते ती, छान असते दिसायला वगैरे, सुंदर असती. आणि गुड्डीबाई आणि भैयालालचं छान जमतं. दोघं पण छान असतात. आणि मग दोघांचं नाही का, चांगलं लग्न वगैरे होतं. आणि सुरुवातीचे दिवस त्यांचे सगळं म्हणजे एक राजा राणीचा संसार चाललेला असतो. त्यांच्या संसारात काहीच कमी नसतं. सर्व काही सुरळीत चालू असतं. पण गुड्डी बाईच्या लग्नाला खूप दिवस होतात, वर्ष होतात. पण गुड्डीबाईला काय मूलबाळ होत नाही. त्याच्यामुळे कुठे ना कुठे भैयालाल जरा थोडासा नर्वस असतो आतमध्ये, की सगळं तर व्यवस्थित आहे पण आपल्याला मूलबाळ नाही. आणि भैयालाल खूप रिच असतो. खूप जमीन बिमीन असते भैयालालकडं. खूप श्रीमंत असतो तो, शेतकरी असतो आणि त्याच्याकडे खूप शेती असते. आणि मग त्याच्यातनं त्याला थोडंसं नैराश्य येतं. आणि मग भैयालाल जरा दुर्लक्ष करू लागतो ह्या गुड्डीबाईकडं. आणि मग तो गुड्डीबाईला सारखा म्हणतो, तुला लेकरं होत नाहीत. ह्यातनं त्यांच्यात वादविवाद होतो. मी आता तिसरं लग्न करणार आहे म्हणतो भैयालाल. काय करायचं भैयालालला बघा, आता तिसरं लग्न करायचं म्हणतोय भैयालाल. पहिली गेली पळून, दुसरी केली, तिला मूलबाळ होत नाही, ती जरा ही निघाली.
काय म्हणतात त्याला, मूलबाळ होत नव्हतं तिला. मग दुसरी तशी निघाली. मग भैयाला म्हणतो तिसरी करायची आता. मग आता कसं गुड्डीबाईला सारखं टेन्शन येतं. आता आपल्याला नाही का सवत आली तर आपले खूप हाल होतील. तिनं आपल्याला कामवाली बाई समजल, खूप त्रास करल. आपल्याला काहीच हक्क दाखवू देणार नाही नवऱ्यावर, घरावर. मग दुसरी बाई आली तर कसं होणार माझं जीवन? सगळं नरक होऊन जाईल. मग ही जी गुड्डीबाई असते तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. गुड्डीबाईचे एक म्हणजे नात्यातलीच एक ही असते, तिची बहीण लागत असते नात्यानं. आणि ती बहीण असते ती तिची 25 वर्षाची असते. आणि 25 वर्षाची असते. आणि मग मग हिचे म्हणजे घरचं वगैरे सगळं चांगलं असतं. मग तिच्या आई-वडिलांना तिनं काय करते, की ही करते म्हणजे श्रीमंती वगैरे ह्याचं आमिष दाखवते. तुमच्या मुलीला सुख मिळेल, एवढा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे मिळेल. असं त्यांना आमिष दाखवते, भुलवते आणि त्यांना पण तयार करते रेडी. असं-असं म्हणते, मला तर मूल-बाळ नाही, काय नाही. दुसरी बाई बाहेरची येऊन आपली एवढी सगळं ही हक्क दाखवण्यापेक्षा माझीच बहीण आली तर काय वाईट आहे. मग माझी बहीण असल्यामुळे मला तिच्यापासून काही त्रास पण नाही. ती पण सांभाळेल, ती पण सुखी राहील, समाधानी राहील. तिला पण एवढी प्रॉपर्टीला फक्त वारसदार दिले की झालं म्हणते तिनं. गुड्डीबाई. गुड्डीबाई मग असती. आणि मग तिची दुसरी बहीण असते ती मुन्नीबाई. तिचं वय असतं 25. मग मुन्नीबाई 25 वर्षाची असते. तिला पण मग मुन्नीबाईला पण तयार करते तिनं. आणि मग ठीक आहे म्हणते तिनं. ती पण तयार होती. आणि जो भैय्या असतो, तो आता 60 वर्षाचा असतो. पण 60 वर्षाचा असतो, पण मजबूत असतो अजून अंगानं-बिंगानं चांगली त्याच्याकडनं काम होत असते ती. दिसायला अजून काय एवढा म्हणजे मजबूत झालेला असतो. आणि ही जी असते पहिली पहिली पत्नी त्यावेळेस 35 वर्षाची असते. आणि ही दुसरी असते ती 25 वर्षाची. 25 वर्षाची आता मग आता काय त्याला मग भैय्याला तर काय 50 तो म्हातारा असतो. मग 25 वर्षाची मिळती म्हणल्यानंतर त्याला तर काय वयाचं भानच राहत नाही. आपल्यापेक्षा आपण निम्म्या वयाच्या बाईवर लग्न करतो, असं तसं त्याला काहीच वाटत नाही. तर मग त्याला काय आपलं, तो पण तयार होतो. त्याला काय आपलं मजा करायला. तो पण तयार होतो. मग असंच करत-करत त्यांचा सगळा बहिणी-बहिणी सवती-सवती होत्यात. मजा मौज-मजेत अशीच त्यांना 2 मुलं होतात, 2 बायका. 2 आता आपला भैयालालचा संसार चाललेला असतो व्यवस्थित. आणि भैयालालचं वय तोपर्यंत जरा वाढत-वाढत भैय्या आता 70 वर्षाचा होत आलेला असतो. 70 वय वाढत चाललेलं असतं ना, कारण त्याचं 10 वर्षांनी बघा बरं आता तो ते रंगनाथ 60 वर्षाचा ना, हा 70 वय चालू झालेलं असतं. मुलं वगैरे जरा मोठी झालेली असतात. आणि जी भैयालालची जमीन असते, त्याला खूप दर आलेला असतो. भैयालालची जमीन असते. मग भैयालालकडं असं एक सारखा दलाल येत असतो एक. म्हणजे आता जमिनींचा दर गगनाला भिडले की दलाल लोक वगैरे येतात. तुमची जमीन विका, ही करा. तुम्हाला सुख समाधान म्हणजे सुख अजून मिळेल, सुखात राहचाल असं. जमिनीची थोडी जेवढी कशाला जमीन ठेवता जवळ, थोडी विका, थोडी ठेवा. असा दलाल एकसारखा दलाल यायचा त्यांच्या इथं. नारायण त्याचं नाव असतं. नारायण कृष्ण कृष्णवाद. आणि तो रामकृष्णवाद याचा मुलगा असतो. रामकृष्णवाद हा एक प्रसिद्ध मोठा ह्याचा म्हणजे खूप त्याच्या श्रीमंत असतो. जमिनी-बिमिनी खूप रिच माणूस असतो. त्याचा हा मुलगा असतो. ह्याचं पण लग्न झालेलं असतो. ह्याला पण लग्न वगैरे झालेलं असतो. आणि ह्याचं सारखं भैयालालच्या घरी येणं-जाणं असतं. आणि भैयालाल नसलं तरी पण तो घरी यायचा जायचा आहे का म्हणून. आणि मग त्याची जी पत्नी असायची 35शी पार केलेली, अ, जी अ, जी मुन्नी असती तीच असायची घरी. आणि मग मुन्नी त्याचा सगळा करायची आपलं सगळं नाही का. आणि हा जो असतो नारायण ह्याचं वय जास्त नसतं. ह्याचं 45 वय असतं. आणि ते ना हेरलेलं असतं. कारण ही एवढी तरुण दिसत असती, तो म्हातारा. मग त्याला वाटत असतं ह्या म्हाताऱ्याकडनं हिला काय सुख मिळत नाही असं त्याला वाटत असतं. आणि तसंच असतं. आता जी मुन्नीबाई असते तिच्याकडे सगळं असतं. पैसे, प्रॉपर्टी. पण जे आता हिचं वय असतं, कमी वय असतं. आणि त्या म्हाताऱ्याकडनं तिला काहीच मिळत नसतं. त्याच्यामुळं मुन्नीबाई नेहमी अशी उदास असायची. कुठं ना कुठं काही ना तिला कमी असल्यासारखं तिच्या मनात एक आतून ही गोष्ट ह्या नारायणनी बरोबर हेरलेली होती, की हिला ह्या म्हाताऱ्यापासून काही भेटत नाही. म्हणून तो सारखा तिच्या मागं लागलेला आहे, सारखा येत असतो मुद्दाम.
आणि सारखा म्हणत असतो, तुम्हाला सुख मिळल, चांगलं तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या नवऱ्याचा विचार करू नका. पण ती म्हणत असते, तिला आता जमिनीविषयीच वाटत असतं ना. ती म्हणते, माझ्या हातात काय नाही, नवऱ्याच्या हातात आहे सगळं. आणि त्यांचा जी निर्णय असेल तीच माझ्या काही हातात नसतं. आणि मग तो म्हातारा असा म्हणजे म्हातारा सॉरी, जो नारायण असतो तो सारखा तिच्यावर लाईन मारत असतो आणि तिला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतो, की मी मी तुला सांभाळतो, माझ्याबरोबर राहा. आणि तो म्हणतो, तुम्हाला सुखात राहू वाटत नाही का भाभी? भाभी तुम्ही तुमचं असंच जवानी घालवणार आहे का त्या म्हाताऱ्यासाठी? तुम्ही तुमच्या पण शरीराचा काहीतर वापर झाला पाहिजे भाभी. आणि तुम्ही हुशार आहात. मी तुम्हाला म्हणजे ती म्हणते, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं बरोबर कळतं. आणि हसते तिनं पण. हसल्यावर मग त्या नारायणला पण कळतं, की हिच्याकडनं पण प्रतिसाद आहे आपल्याला. आणि जो नारायण असतो तो दमदार गडी असतो एकदम. मस्त दमदार पिळदार शरीर बिरीर असतं मस्त. आणि तिचं आणि त्याला पाहिल्यापासून म्हणजे आता त्याच्या ते बोलण्यातनं आल्यापासून ही जी काय म्हणजे हिला काय म्हणजे जोर आलेला असतो हिला पण भरपूर. हिला वाटलेलं असतं आता कधी त्याच्याकडनं आपली आग इझवून घ्यावी. तिच्यात नुसतं आग सुटलेली असती. त्या बाई काय तिचं नाव? मुन्नीबाई सॉरी. स्टोऱ्या पण अशा असतात ना, त्याची नाव कन्फ्युज होतात सांगता सांगता. आणि तिचे संस्कार सगळं तिच्या डोक्यातनं गेलेलं असतं. तिच्यात फक्त एक वासना निर्माण झालेली असती. कधी तिला त्या नारायणला भेटन असं झालं असतं. आणि मग ही शेतात जात असती. शेतात ह्यांचं एक घर असतं, छोटीशी अशी रूम असते. आणि हा म्हातारा काय आपला इकडं तिकडं म्हातारा त्याच्या त्याच्या कामात असतो. मग ही जी गुड्डी असती, नाही नाही मुन्नीबाई असती, ती जाती आणि शेतात देती. ही शेतात गेलेली दिसली की तो नारायण पण माग माग येतो. आणि मग तिला म्हणतो, काय निर्णय घेतला आता तुम्ही? निर्णय काय घेतला तू? काय करायचं ठरवलंय? असंच राहायचं ठरवलंय का? असं म्हणून तो तिला मिठीत घेतो. आणि मिठीत घेतल्यानंतर ती पण हसती. आणि मग ती पण त्याला होकार देती. आणि ती पण म्हणती, आता काही माझी जवानी परत येणार नाही, आहे तोपर्यंत आपण मजा केली पाहिजे, अशी म्हणते तिनं. आणि तो पण म्हणतो, मला तू खूप आवडलेली आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम झालेलं आहे. असं म्हणून तो तिला मिठीत घेतो आणि तिच्या सर्व शरीरावर हात फिरवू लागतो. सगळीकडे तिला मसाज देऊ लागतो तो. आणि मसाज देत देत चुंबू पण लागतो. आणि त्यातच तिची उत्तेजना खूप वाढते. आणि उत्तेजना तिची पण उत्तेजना वाढते. तिची कामवासना जागृत होती. आणि दोघांची पण काम इच्छा इतकी वाढती. ते त्या रूम मध्ये असतात शेतातल्या छोट्या खोलीत. तिथं कोणीच नसतं. आणि मग दोघांना पण कपड्यांची खूप अडचण वाटू लागते. आणि दोघं पण कपडे काढतात. आणि कपडे काढून एकरूप होतात. वासनेचा जोर येतो. आणि वासना इतकी वाढती दोघांमध्ये. आणि नारायणचा जोरदार समागान करतो जोरजोरात. त्याच्यामुळे ती तृप्त होती. आणि त्याला पण तिचं मदमस्त शरीर छान वाटू लागतं. आणि दोघातला खेळ असाच चालू राहतो. ती त्याच्या कामक्रीडामध्ये एवढी रमते की तिला आता त्याला रोजच भेटू वाटतं. आणि मग रोजच ह्यांची कामक्रीडा चालू होते. ह्यांचा कार्यक्रम रोजच होत असतो. पण कसं होतं की यांना रोज रात्री करता येत नाही ना. रात्री त्यांचं करायचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण होत नाही त्या म्हाताऱ्यामुळं. जो भैयालाल म्हातारा असतो तो आता म्हातारा झालेला असतो. आणि भैयालाल म्हातारा झाल्यामुळं आणि भैयालाल मध्ये तर तिला काही इंटरेस्टच नसतो. पण जो भेटलेला असतो तिला नारायण, तिच्या जसं पाहिजे तसं करणारा, मजा करणारा, त्याच्याबरोबर तिला लग्न करायचं असतं. तर दोघांचं खूप प्रेम वाढत जातं आणि त्यांना लग्न करायचं असतं. आणि जो अडचण होत असतो तुम्हाला सांगितलेलं, भैयालालची अडचण व्हायला लागलेली असते त्यांना. आता सगळं त्रास असतं हिच्याकडं. पण भैयालाल नको असतो. कारण भैयालाल गेला तर मग ही रात्री पण हिला मोकळं आपलं नारायण बरोबर कार्यक्रम करता येत होता. मग ह्या दोघांचा
दोघं पण एकमेकांशी बोलतात आणि प्लॅन करतात. आता आपण भैयालालचा काटा काढायचा म्हणतात. आपल्याला मग एकत्र राहता येईल रात्री पण. म्हणून हा भैयालाल एक धीरज कौल नावाच्या मुलाला त्याची सुपारी देतो. ह्या भैयालालच्या घराचं बांधकाम चालू असतं आणि त्या बांधकामाच्या खोलीत हा भैयालाल झोपलेला असतो आणि त्या दोघी सवती सवती सवत मुद्दाम तिनं एक दिवशी प्लॅन म्हणजे ज्या दिवशी मारायचं त्या दिवशी ती प्लॅन करती मुन्नी आणि दोघी सवती सवती एकत्र मुद्दाम झोपवते अशी काहीतरी कारण सांगून आजारी. आणि हा भैयालाल एकटाच काढ असतो घरात आणि ही नारायण आणि हा धीरज झोपीत असताना येतात, त्याच्या डोक्यात काहीतरी जोरदार वस्तू घालतात आणि त्याचा जागेवर तो निश्चित पडतो. कोणालाच काही कळत नाही, घरात आवाज जात नाही, कारण तो ते दुसऱ्या खोलीत झोपलेला असतो बांधकाम चालू असणाऱ्या. आणि हा धीरजच त्यांच्या इथं बांधकाम करत असतो. त्यानं सगळं म्हणजे त्या म्हाताऱ्याचं सगळं हेरलेलं असतं, त्याच्यावर लक्ष ठेवून पाळत ठेवून. आणि मग हे दोघं जण नेऊन त्याला घराजवळच्याच विहिरीत नेऊन त्याचं गटुळं बांधून फेकून देतात. आणि तुम्हाला ह्याचं सुरुवातीचं तर सांगितलेलं आहे मी, की नाही का, सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की गावात असं असं ते मग हे केलं, कसं केलं. आणि इथनं परत मग ते सगळं ते त्याचं मड बाहेर आल्यानंतर ते काढल्यानंतर विहिरीतनं मग पोलीस केस ती होती आणि मग सगळी छानबीन चालू होती. आता छानबीन वगैरे झाल्यानंतर मग ह्यांचं लफडं ह्यांचं सगळं बाहेर येतं. आता ह्याच्या पुढचं तुम्हाला काय म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे काय होतं आणि काय नाही, पोलिस कशी करतात काय नाही. त्याच्यामुळं ही सवत जी असती आणि तिचा नवरा आणि ते पोरग तिघं पण पोलीस त्यांना ताब्यात घेतात. तर अशा प्रकारे ही स्टोरी आहे. म्हणून ह्या स्टोरीतनं घेण्यासारखं काय आहे बघा, कधी पण म्हाताऱ्या माणसाबरोबर लग्न करायचं नाही. म्हाताऱ्याबरोबर केलं की असं होतं. कशी वाटली स्टोरी? लाईक करा.